श्री साई पॅलेस कणकवली रेल्वे स्टेशनच्या अगदी दारात असणारं फॅमिली रेस्टॉरंट आणि लॉजिंगसुद्धा. या साई पॅलेसचा उद्या 2 एप्रिल रोजी 20 वर्ष पूर्ण होऊन 21व्या वर्षात हे हॉटेल ही वास्तू जी आहे ती पदार्पण करते. आपल्यासोबत आहेत या वास्तूचे मालक दीपक शेटबेलवकर. दीपकजी, काय सांगाल? बघितलं तर द्विदशक पूर्ती आहे, 20 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 21व्या वर्षात आपण आता ह्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करतोय. काय सांगाल? सर्वांना पण नमस्कार. पहिलं की आज आम्ही 21व्या वर्षात पदार्पण करतो आहे. तर हे सगळ्या आमचे कस्टमर आहेत किंवा अवधूत गुप्त्यापासून सगळे आमच्याकडे कलाकार येऊन गेले आहेत. तर सगळ्यांचं मी पहिलं धन्यवाद घेतो. आणखीन आमचे शेफ आहेत सगळ्यात, त्यांचं सगळ्यांचं इथे पाय लागले, त्यांचं सर्वांचं धन्यवाद देतो. पहिलं बघितलं तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये बघितलं आपण ना, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर अशा प्रकारची हॉटेल्स कुठलीच नाहीत. एकमेव असं म्हणावं लागेल की जे श्री साई पॅलेस आहे. अगदी बघितलं आपण तर 40 ते 50 पावलांच्या अंतरावरती, म्हणजे कस्टमर अगदी तुमच्या हॉटेलमध्ये जेवण किंवा नाश्ता करत बसलेला असेल तरीसुद्धा तो सगळं आवरून, अगदी अनाऊन्समेंट जी असेल रेल्वे स्टेशनची त्याच्या कानावर पडत असते आणि सगळं आवरून तो आपल्या रेल्वेची जी काय वेळ असेल ती पाळू शकतो किंवा ती रेल्वे पकडू शकतो. त्याबद्दल काय सांगा? नक्कीच ही हॉटेल अगदी रेल्वे स्टेशन लागून आहे. माझी त्यात एक गुंठा जागा पण गेलेली आहे, ॲक्च्युअल फ्रीमध्ये दिली आहे आम्ही राहिलेला. आणखीन हे जेव्हा ओरसला जेव्हा गाडी सुटते त्यावेळी ते अलाउन्स होते. अलाउन्सिंग झाल्यानंतर लोक 10-10 मिनटानंतर जातात कधी कोण. अलाउन्स तिसरी अलाउन्सिंग झाली की बाबा आपला गाडी आली, नक्की जाईल. असं एकदम जवळ असलेलं हॉटेल हे सिंधुदुर्गात एकच आहे असं मी सांगेन. दीपकजी, बघितलं तर तुम्ही खरं म्हणजे सुवर्णकाल म्हणून पूर्ण कणकवली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहात. तसंच बांधकाम व्यवसायामध्ये पण तुम्ही केलं, परंतु हॉटेल इंडस्ट्रीचं तुमच्या कुटुंबामध्ये बघितलं आपण तर दुराणवयी संबंध नाही. जेव्हा हे 20 वर्षांपूर्वी सुरू केलं तेव्हासुद्धा मला वाटतं तुम्ही त्याचं वृत्तांकन जे काही केलं होतं, बातमी दिली होती, तेव्हासुद्धा मी असंच म्हटलं होतं की रेल्वे स्टेशनच्या दारात असलेलं सिंधुदुर्ग एकमेव हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पाऊल कसं काय टाकलं, काय सांगाल? जी रेल्वेच्या समोर जी जागा होती, मी जवळजवळ 89-90 साली मी घेतली होती. आणि त्याच्यानंतर ही रेल्वे गेली, नंतर हा रस्ता गेला आणि मला ऑटोमॅटिक त्याचं रूपांतर झालं की हे ते हॉटेलच चांगलं होऊ शकतं, बिल्डिंग काय होऊ शकत नाही. म्हणून मी ते हॉटेलचंच केलं आणि माझं एक स्वप्न होतं ते मी माझं ह्या 20 वर्ष होऊन राहिलं ते स्वप्न पूर्ण केलं मी. काय सांगाल? आता 2 एप्रिलला खरं म्हणजे 21 वर्षात पदार्पण करताय, द्विदशक पूर्ती सोहळा आहे, त्यानिमित्त काय कार्यक्रम आयोजित केला आहे आपण? पहिलं मी सांगतो की माझं हे हॉटेल हे 20 वर्षापूर्वी मी माझे गुरु दादा चोडणकर यांच्या हस्ते ओपनिंग केलं. मी त्यांच्याकडे शिकलो, त्यांनी मला मुलासारखं मानलं आणि ते चोडणकर कुटुंबी मला सगळं मला फॅमिलीसारखं करताना की फॅमिली माझी आहेत ती. तर मी त्यांना पहिले धन्यवाद देतो की ह्या भूमीला त्या दादा चोडणकरांचे पाय लागले. ते उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट सोनार कारागीर आणि उत्कृष्ट व्हायलिन वादक होते. मी त्यांना खूप अभिवादन पहिलं करतो. त्याच्यानंतर सांगतो की हे हॉटेल 21 तारीखला आम्ही 1 एप्रिलला आता आम्ही गाण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सुरमयी श्याम हा रत्नागिरीचा युवारंजनचा कार्यक्रम आहे. तो आम्ही संध्याकाळी 6 ते 9 पर्यंत गाण्याचा कार्यक्रम आहे आणि ह्याने आम्ही असं साजरा करणार आहोत यावर्षी. नवीन वर्षामध्ये खरं म्हणजे नवीन ह्या द्विदशक पूर्तीनंतर खरं म्हणजे काहीतरी नाविन्य असेल, नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं आहे, नवीन मॅनेजमेंटसुद्धा कदाचित तुमच्याकडे आली असेल, तर त्याबद्दल काय सांगाल? हो, आता मी 21व्या पदार्पण घातल्यानंतर थोडं मला शक्य नसल्यामुळे मी मॅनेजमेंट जरा थोडी चेंज केलं आहे. तर मी संदीप जॉईनशी जॉईन झालो आहे, ते त्यांचे मॅनेजमेंट चालू होणार आहेत. संदीपजी, काय सांगाल? नवीन आर्थिक वर्षामध्ये नवीन व्यवसायाची एक संधी. श्री साई पॅलेसचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशनच्या दारात असणारं हॉटेल, खरं म्हणजे फॅमिली रेस्टॉरंट आहे, प्लस लॉजिंग आहे. कस्टमरला आपण काय आव्हान कराल, ग्राहकांना काय आव्हान कराल? खरं म्हणजे हे हॉटेल म्हणजे एक खरोखरच चांगला स्पॉट आहे. रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेलं हे हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये राहण्याची, जेवणा खाण्याची सगळी व्यवस्था या ठिकाणी आहे आणि आम्ही ही उत्तम सेवा आम्ही त्या निमित्तानं देऊ. माझ्यासोबत आमचे शेफ आहेत प्रवीण तायशेटे, तुम्हाला अधिक माहिती देतील. शेफचं खूप खूप अभिनंदन. नवीन एका हॉटेलची व्यवसाय जी आहे ती तुमच्या माध्यमातून सुरू होते की नवीन किचन जे काही संपूर्ण तुम्ही लाभायचं असेल, ग्राहकांनी तुमच्याकडं काय यावं, ग्राहकांना तुम्ही काय सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहात, पूर्ण मेनू तुमच्या नवीन हा श्री साई पॅलेसमध्ये असतील काय सांगा? सर, ॲक्च्युली हे जे हॉटेल आहे ना, याचं जे लोकेशन आहे ते अगदी रेल्वे स्टेशनच्या समोर आहे आणि ह्याला ट्रान्झिट टाईप हॉटेल म्हणतात. सो इथे मोस्टली ट्रान्झिट करण्याचे गेस्ट असतात, म्हणजे आपले कस्टमर ते येतात. सो आम्ही त्यांना एक बेस्ट हॉस्पिटॅलिटी द्यायचा प्रयत्न करणार आहोत, प्रयत्न करण्यापेक्षा देणारच आहोत. सो आमचे रेस्टॉरंट आहे ॲक्च्युली मल्टीक्युझिन रेस्टॉरंट आहे.
सो टेरेसला एक फॅमिली रेस्टॉरंट असेल, एक AC रेस्टॉरंट असेल आणि प्लस सेपरेट बार पण आहे. सो मल्टी क्युझिन म्हणजे काय, आम्ही लोकल मालवणी फूड देणार आहोत इथलं, जे इथे सिंधुदुर्गाचे बनलं जातं स्पेशल फूड, ते स्पेशल फूड आम्ही त्यांना सर्व करणार आहोत. गोवन फूड पण असेल, चायनीज फूड असेल, इंडियन पंजाबी फूड असेल आणि प्लस तंदूर असेल. तंदूरमध्ये आम्ही स्पेशलाइज कबाबमध्ये आहोत. तो कबाब जेवढे वर्ल्ड वाईड असतात ते आम्ही सगळं प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करणार आहोत. तर श्री साई पॅलेस हॉटेलच्या द्विदशक वर्षापूर्तीनिमित्त 2 एप्रिल रोजी सुरमई शाम हा मनोरंजनाचा कार्यक्रम आहे. त्यासोबतच सत्यनारायणाची पूजासुद्धा इथं आयोजित करण्यात आलेली आहे. परंतु 20 वर्षांच्या कालावधीमध्ये श्री साई पॅलेसने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये आपला एक ठसा उमटवलेला आहे आणि तोच ठसा वृद्धिंगत करण्यासाठी एक मॅनेजमेंट बदलून दीपकभाई बेलवलकर यांनी नवीन सुरुवात जी आहे ती 2 एप्रिलपासून सुरुवात करणार आहेत. त्याबद्दल त्यांना आमच्याकडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला सिंधुदुर्ग कणकवली, सिंधुदुर्ग. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.